धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर शॉप. आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत. यामध्ये सिरॅमिक्स ऑइल टाईल्स, फ्लोर टाईल्स, विट्रिफाईड टाईल्स, स्टेप्स अँड रायझर टाईल्स, पार्किंग टाईल्स, किचन सिंक, सॅनिटरी वेअर इत्यादी. आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे टाईल्स उपलब्ध आहेत. यासाठी एकदा अवश्य भेट द्या. पत्ता गंगा टाईल्स सप्लायर शॉप, 405 मायक्रो टॉवर, वडजाई रोड, धुळे. मोबाईल नंबर 70 574 83 849. आपण बघत आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज. ठाम मत मराठी न्यूज. हड्ड्यादड वस्तीत वीज पुरवठा सुरू करा. भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी. धुळे तालुक्यातील हड्ड्यादड वस्तीवर तात्काळ वीज पुरवठा सुरू करण्यात यावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत महावितरण कंपनीच्या मोराणे येथील कार्यकारी अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात नमूद करण्यात आले आहे की पूर्वी बेद्रेपाडा व हड्ड्यादड वस्तीची वीज वाहिनी एकच असल्याने हड्ड्यादड वस्तीत नियमित वीज पुरवठा होत होता. मात्र सध्या बेद्रेपाड्याची वीज वाहिनी स्वतंत्र केल्यामुळे हड्ड्यादड वस्तीतील वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे. वीज पुरवठा नसल्यामुळे वस्तीतील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी जंगली प्राण्यांचा वावर वाढला असून त्यामुळे जीवितहानीचा धोका निर्माण झाला आहे. तसेच अनेक वेळा जंगली प्राण्यांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ले होण्याच्या घटनाही घडत आहेत. ग्रामस्थांनी सांगितले. या गंभीर परिस्थितीकडे महावितरण विभागाने तातडीने लक्ष देऊन हड्ड्यादड वस्तीवर वीज पुरवठा पूर्ववत सुरू करावा अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव वसंत पाटील तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली. निवेदन देताना नामदेव माडी, विलास येणारे, कौतिक पाटील, आनंदा पाटील, ताराचंद रोकडे, तुळशीराम डोके, भाऊसाहेब बच्चाव, श्याम सोनवणे, संजय मराठे, राजू सोनवणे, संभाजी भामरे, शिवाजी सोनवणे, साहेबराव शेवाडे, सतीश चव्हाण, अनिल चव्हाण, सुखदेव सोनवणे, रामभाऊ सोनवणे, दिलीप सोनवणे, नाना खैरनार, अशोक खैरनार, अनिल बच्चाव, महेश बागुल आदी ग्रामस्थ उपस्थित होते. ओके. आज आम्ही वीज पुरवठा मिळवण्याबाबत माननीय कार्यकारी अभियंता साहेब, महावितरण कंपनी मोराणे यांना हड्यादड धाडरे ग्राम पंचायतीतील हड्यादड गाव वस्तीत ज्या गावकऱ्यांना या वस्तीत वीज पुरवठा नाही, त्यामुळे वीज पुरवठा नसल्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावं लागत असून पूर्वी बेंद्रेपाडा हड्यादड हा विद्युत वाहिनी होती. या विद्युत वाहिनीतून वीज कनेक्शन एजीचं दिलेलं होतं, परंतु बेंद्रेपाडा येथून स्वतंत्र विद्युत वाहिनी झाल्याने हा पुरवठा खंडित करण्यात आला आहे. या खंडित पुरवठ्यामुळे वीज पुरवठ्यामुळे हड्यादड वस्तीतील लोकांना वीज पुरवठा होत नाही आणि एजीची कृषी पुरवठा असल्याने त्यांना कधी रात्री तर कधी दिवसा अशी लाईन असते. हड्यादड वस्तीतील 100 ते 150 कुटुंब असून ते शेतात राहतात आणि आजूबाजूला जे जंगल आहे, जंगल परिसर असून हिंस्र प्राण्यांचा तिथं सतत वावर चालू असतो. विद्युत पुरवठा नसल्यामुळे, लाईट नसल्यामुळे इथं हिंस्र प्राण्यांनाही त्या ग्रामस्थांना तोंड द्यावं लागतं. तसेच काही शेतकऱ्यांचे वासरू पारडू फस्त केलेले आहे बिबट्याने. त्यामुळे हे ग्रामस्थ आपले डिमांड नोट भरायलाही तयार आहे. त्यांना मीटर बसवून विद्युत पुरवठा चालू करण्यात यावी अशी मागणी आम्ही धुळे जिल्हा भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने तसेच हड्यादड ग्रामस्थाच्या वतीने माननीय कार्यकारी अभियंता साहेब यांना निवेदन दिलेलं आहे. तर या निवेदनाची दखल घेऊन माननीय कार्यकारी अभियंता साहेब यांनी
या ग्रामस्थांच्या समस्येचे निराकरण करावं ही विनंती आम्ही माननीय कार्यकारी अभियंता यांना करीत आहोत. महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.